तुम्ही जर शाळकरी मुलाचे पालक असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. CBSE शाळा. आपल्या आजूबाजूला आजकाल खूप साऱ्या CBSE शाळा आपल्याला उघडलेल्या दिसतात आणि ह्या ज्या शाळा आहेत, ह्या शिक्षण विभागाचं ऐकत नाही अशी बऱ्याचदा ओरड असते. नेमकी काय बातमी आहे हे तर आपल्याला बघायचंच आहे. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर नक्कीच खालील लिंकला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा व संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आहे तो CBSE शाळा संदर्भातला. त्यांचा एक मनमादी कारभार अशा पद्धतीने सुरू असतो आणि मनाला येईल तेव्हा शाळेला सुट्ट्या दिल्या जातात किंवा सुट्ट्या थांबवल्या जातात, शाळा सुरू केल्या जातात आणि आता याला शिक्षण विभागही हतबल होताना दिसतोय. जून महिना सुरू होतोय, सगळीकडे शाळा सुरू होण्याची तारीख किंवा शाळेची लगबग आता सुरू होत आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांवर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा अंकुश नाहीच. मात्र CBSE कडूनही इतका मनमानी कारभार सुरू झाला आहे की शाळेच्या शुल्कासह शाळा सुरू करण्याच्या ज्या तारखा आहे, म्हणजे रिओपनच्या ज्या तारखा आहेत, त्या देखील स्वतःच्या सोयीप्रमाणे म्हणजे शाळेच्या सोयीप्रमाणे जाहीर केल्या आहेत. यात कोणतीच एकवाक्यताही दिसून येत नाही. वास्तविक पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय 21 जूनपासून सुरू होत आहे. केंद्रीय विद्यालय म्हणजे ही केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय ह्या CBSEच्या सरकारी शाळा आहेत. परंतु यांची जी तारीख यांनी ठरवली आहे ती 21 जून आहे आणि पुण्यातील या सर्वच केंद्रीय शाळा ह्या 21 जूनला सुरू होतात. मात्र खाजगी शिक्षण संस्थेच्या CBSE शाळांनी मात्र 1 जून, 5 जून, 8 जून, 10 जून, 11 जून अशा वेगवेगळ्या तारखा ठरवून त्याप्रमाणे पालकांना शाळेच्या अधिकृत WhatsApp ग्रुपवर मेसेज देखील केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी अर्थात SSC बोर्डाशी संलग्न असलेल्या राज्यातील विदर्भ वगळता सर्वच शाळा 16 जून रोजी सुरू होत आहे. तसे परिपत्रक शिक्षण मंडळाकडून शाळांना पाठवले देखील आहे. शाळांना ते नियम बंधनकारक असून 16 जूनच्या आधी किंवा नंतरच्या तारखांना शाळा सुरू करता येणार नाही. तसे केल्यास त्या शाळांवर कारवाई होईल असे देखील त्यामध्ये होते. परंतु असा नियम CBSE शाळांनाही अपेक्षित असताना शाळांकडून मात्र शाळेच्या आणि संस्थेच्या सोयीप्रमाणे शाळा सुरू केली जाते. CBSE शाळेकडून वर्षभरातील सुट्ट्याचे परिपत्रक जाहीर केले जाते. त्यामध्ये द्वितीय सत्राची परीक्षा कधी घ्यावी, कधी संपवावी आणि शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे, त्यानंतर कधी सुट्ट्या द्याव्यात त्याचे वेळापत्रक दिलेले असते. मात्र पुण्यातील किंवा राज्यभरातील बहुतांश शाळा त्या वेळापत्रकाचे कधीच पालन करताना दिसून येत नाही. 1 ते 30 एप्रिल रोजी शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र केंद्रीय विद्यालयांमध्ये सुरू झाले. त्यानंतर 1 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. CBSE संलग्न बहुतांश शाळांनी सुद्धा 1 मे पासूनच सुट्टी दिली व केंद्रीय विद्यालयाने मात्र 50 दिवस सुट्टी देण्याचं ठरवलं व 21 मे रोजी शाळा सुरू करत आहे. परंतु खाजगी शाळांवर कोणताच अंकुश नसल्याचं या ठिकाणी पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याही बाबतीत असं काही घडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. धन्यवाद.